ब्रेकनंतर बातमी नागपूरची। नागपूरमध्ये तरुणांकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करण्यात आलंय। धावत्या रेल्वेत गैरवर्तन केल्याची बातमी आहे। रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तरुणांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे। फोटो लेना, बाहर निकलेगा ना वो, दिखा इधर आएगा ना, भी बाहर आएगा ना, वो आने दो। निकाल निकाल, अभी हाथ पकड़ के दिखा। मार रहा था ना, आना मार। नहीं, आ जाओ, इसको जाने दो। अच्छे से ले, अच्छे से ले। इसको जाने दो, आराम से आ जाओ भैया, चलो। बातमी कोल्हापूरचे। कोल्हापूरच्या आदमापूर इथल्या बाळूमामा भंडारा उत्सवादरम्यान रविवारी रात्री 41 भाविकांना विषबाधा झाली आहे। 35 जणांना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता दाखल करण्यात आलंय। बाळूमामाच्या दर्शनाकरता आलेल्या काही भाविकांनी थंड पेयाचं सेवन केलं आणि त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागलाय। एप्रिल 2018 ते एप्रिल 2024 या 6 वर्षाच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या बसेस 15,767 अपघात झालेले आहेत। एसटीचे यामधील अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून महामंडळाकडून 778 कोटी 9 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। एसटी बसच्या अपघातांमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी आहेत तर काहींना मात्र जीव गमवावा लागलाय। महामंडळाच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये 19,564 जण जखमी आहेत तर 2,004 जणांचा मृत्यू आहे। बातमी बीडची। बीडच्या केजमध्ये मांजरसुंभा रोडवर भीषण अपघात आहे। खासगी बस उलटली आहे। 25 प्रवासी जखमी आहेत। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जळगाववरून लातूरला कामानिमित्त जात होतो। विश्वा ट्रॅव्हल्समध्ये माझं बुकिंग होतं। रात्री 2-2:30च्या सुमारास अचानक गाडी स्लिप झाली। आम्हाला काहीच कळलं नाही, खूप गोंधळ उडाला आणि गाडी स्लिप होऊन खड्ड्यात कोसळली। खड्ड्यात कोसळल्यानंतर माझे बॅग होती, बॅगमध्ये कोर्टाचे डॉक्युमेंट होते, पुरावे होते, फाईल होत्या। ती बॅग खाली दबली गेली। आम्ही कसं बसं ते खिडकी उघडी असल्यामुळे तिथून उडी मारून बाहेर निघालो। लोक निघाल्यानंतर गाडीने पेट घेतला। बीडच्या विद्यानगर परिसरामध्ये घराला भीषण आग लागली आहे। घराजवळच पेट्रोल पंप असल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे। नागरिकांकडून आग आटोक्यात आणण्याकरता प्रयत्न सुरू आहे। माढा घरकुल योजनेतील फसवणूक प्रकरणामध्ये पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहेत। 49 विकासकांविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आता तपासाला वेग येताना दिसतोय। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला पुणेकरांनी नाकारलंय का, असा एक सवाल आहे। आज सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरच्या खरेदीकरता मोठी रांग आहे। पुण्यात घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करण्याकरता नागरिक सकाळपासूनच रांगेत वाट पाहत आहेत। घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाहीये। नागरिकांनी घाबरून न जाता रांगा लावू नयेत असं मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात आवाहन केलेलं होतं, पण आज मात्र या ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसतीये। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं हॉटेल चालकांना चांगलाच फटका बसतोय। धुळ्यातील हॉटेल चालकांचा चुलीवर स्वयंपाक सुरू झालाय। गॅस तुटवड्याचा 500 हॉटेल्सला दणका आहे। हा व्यवसाय, हॉटेल व्यवसाय जो खाण्यापिण्याचा हा सुरूच असतो नेहमी, आणि या व्यवसायावर आमच्या सकट प्रत्येक हॉटेल, छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये 10 ते 15 कामगार म्हणजे त्यांचे पूर्ण परिवार त्याच्यावर अवलंबून असतात। आणि आजच्या आज जर हॉटेल बंद केले तर यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये त्याकरता आम्ही पारंपरिक पद्धतीने चूल पेटवून जेवण बनवण्याला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून हायवेला पण आणि शहरात पण ग्राहकांची पण गैरसोय व्हायला नको, की बाहेर पडल्यावर जेवण मिळणार नाही असं व्हायला नको, म्हणून तेच जेवण आपण आज चुलीवर बनवतोय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.